सगळ्यांना माझा जय शिवालाल। आज आम्ही बीड येथे मोर्चा काढलेला आहे। आमची मागणी फक्त एकच आहे की आम्ही बंजारा समाजांना एसटीचं आरक्षण द्यावा। ही आमच्या हक्काची लढाई आहे आणि आम्ही हक्काने लढतो। जोपर्यंत आम्हाला एसटी आरक्षणाचा शिक्का मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। म्हणून माझं सरकारला सांगणे की आम्हाला एसटी आरक्षण मधून द्या। माझा सरकारला इशारा आहे की जर 17 सप्टेंबर पर्यंत आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं नाही तर आम्ही 17 सप्टेंबर हा साजरा करू देणार नाही। आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात निषेध दाखवू। आम्ही काळा झेंडा दाखवू आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा काळा दिन म्हणून घोषित करू। हा माझा सरकारना ऑलरेडी आम्ही तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्ये रिझर्वेशन मध्ये आहेत। गेल्या वर्षी मी स्वतः पोलीस भरती दिलेली मुंबईला। माझ्यापेक्षा एसटी कॅटेगरी वाली मुलगी माझ्यापेक्षा 10 मार्कांना कमी आहे। ती आज मुंबई पोलीस आहे, मी बीड मध्ये आहे। मग हा अन्याय कशाला? 10 मार्क 1 सेकंदानं आमचं 1 मार्क कमी होतंय। 5 वर्ष वीस तोडलाय मी। 5 वर्ष माझ्या आई वडिलांचं वय जर सांगायचं ठरलं 70 वर्षाचे माझे वडील आहेत। आज कर्नाटकाला ऊस तोडायला जाते। कारखाना सांगतो सदाशिव कारखान्याला माझे वडील ऊस तोडतात। त्याच्यामुळं का माझा भाऊ इथं 6 वर्षानं पोलीस भरती करतो, तो आज पोलीस नाहीये। त्याच्यामुळं तो आज 6 वर्ष झालं तो पोलीस भरती करतोय। गेल्या वर्षी 1 मार्कानं वेटिंगला आहे, एक मार्कानं वेटिंगला आहे। आदरणीय जरांगे पाटलांनी मुंबईला मोर्चा काढला, त्याच प्रकारे आम्ही सुद्धा बंजारा समाज आता तालुका लेवल, जिल्हा लेवलवर आमचे मोर्चे आंदोलने सुरू आहे। हाच मोर्चा, हाच कृती समितीचा मोर्चा शासनानं आम्हाला जर आमचा न्याय हक्क अधिकार दिला नाही, शासनानं जर आमचा GR काढला नाही तर निश्चितच आम्ही मुंबईला आझाद मैदानावर आमचं ठरलं आहे। आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला हा हक्क अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कारण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात, अनेक मतदारसंघात बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। 1 करोडच्या वर बंजारा समाज या देशात आहे आणि आजूबाजूच्या स्टेटमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये एसटीचं आरक्षण या अगोदर दिलेलं आहे। आमचे बांधव तिथं आरक्षण, एसटीचं आरक्षण घेत आहेत। त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटरनुसार आम्हालाही शासनानं इथं आरक्षण द्यावं ही शासनाला माझी विनंती आहे। नाहीतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही। दुसरा म्हणजे मार घेणार जो बोली तेजस्वी